नमस्कार मित्रांनो, मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग BST पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्रातल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पनेविषयी आपण बोलत आहोत. ही संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या किंवा भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये या संकल्पनेबाबत प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. अनेक वेळा हे प्रश्न विचारले जातात. ती संकल्पना म्हणजे राज्यघटनेची जी मसुदा समिती आहे, ह्या मसुदा समितीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपले हे समजून घ्यायचं आहे की मसुदा समिती काय आहे. आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टींना आपण पुन्हा पुन्हा ऐकतो. ह्या दोन गोष्टी म्हणजे एक घटना समिती आणि त्याचसोबत आपण ऐकत असतो ती म्हणजे मसुदा समिती. ह्या दोन्ही गोष्टींचं पहिल्यांदा प्रयोजन आपण लक्षात असं घ्या, ही जी घटना समिती आहे, घटना समितीचं प्रमुख उद्देश किंवा प्रमुख कार्य असं होतं की घटना समिती भारतासाठी राज्यघटना निर्माण करणार होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर घटना समितीची स्थापना झालेली आहे. म्हणजे की आता असं वाटू लागलं की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि स्वतंत्र भारतामध्ये भारतीयांनी निर्माण केलेली एक राज्यघटना असावी, ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून भारताचा राज्यकारभार पाहिला जाणार आहे किंवा तो चालवला जाणार आहे. तर अशा वेळेस घटना समिती निर्माण होण्याची प्रक्रिया किंवा राज्यघटना निर्माण करण्यासाठी एखादी समिती असावी म्हणून समिती जी निर्माण केली ती कोणती होती? ती घटना समिती होती. म्हणजे ही कशासाठी? राज्यघटनेच्या निर्मितीसाठी निर्माण केलेली ही समिती आहे. आता ही समिती, यावर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो की ही समिती नेमकी कुणाच्या शिफारशीनुसार किंवा घटना समिती निर्माण करणे हे नेमकं प्रयोजन कुठल्या घडामोडीतून घडल्या गेलेलं आहे? तर याचं आपण उत्तर असं सांगतो की घटना समितीची भारतामध्ये जी स्थापना झाली किंवा निर्मिती झाली ती म्हणजे क्रिप्स मिशन किंवा त्यालाच आपण असं म्हणतो कॅबिनेट मिशन योजनेनुसार आपल्याकडे ही घटना समिती निर्माण झालेली आहे. म्हणजे कॅबिनेट मिशन योजना किंवा कॅबिनेट मिशन, त्यालाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, ती ह्या योजनेनुसार की भारतीयांना स्वतःची राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती निर्माण केली पाहिजे ही तरतूद कॅबिनेट मिशन योजनेमध्ये होती आणि त्यानुसार घटना समिती निर्माण झाली. आपण अगदीच थोडक्यामध्ये पाहतो की घटना समिती निर्माण झाली म्हणजे ही घटना समिती निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने 389 जागांमध्ये किंवा 389 जागांसाठी निवडणुका करण्याची तरतूद ही कॅबिनेट मिशन योजनेने दिलेली होती. म्हणजे घटना समिती निर्माण करण्यासाठी जेवढे सदस्य बोलवले जाणार आहेत ते सदस्य असणार आहेत 389. हे सदस्य कुठले कुठले असणार आहेत? हे सदस्य असणार आहेत ब्रिटिश प्रांतांमधले, म्हणजे ब्रिटिश भारत प्रांतामधले हे सदस्य असणार आहेत. हे सदस्य वेगवेगळ्या संस्थानिकांचे सदस्य असणार आहेत, अशी त्याची विभागणी होती. मग ते आपण पाहतो की मग हे निवडणुका होण्यासाठी शीख मतदारसंघ, मुस्लिम मतदारसंघ आणि सर्वसामान्य मतदारसंघ या पद्धतीने त्याची रचना केली गेली. प्रत्यक्षामध्ये निवडणुका झाल्या गेल्या. ह्या निवडणुका जुलै 1946मध्ये झाल्या. जुलै 1946मध्ये निवडणुका झाल्या. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार भारतामध्ये घटना समितीची निर्मिती झाली. घटना समितीची निर्मिती करण्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्या निवडणुका जुलै 1946मध्ये घेण्यात आल्या. ह्या निवडणुका 389 जागांसाठी घेण्यात आल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने जे मतदारसंघांचं वर्गीकरण केलं होतं ते मुस्लिम मतदारसंघ, शीख मतदारसंघ आणि सर्वसामान्य मतदारसंघ किंवा सर्वसाधारण मतदारसंघ असं केलं होतं. आणि या 389 जागांसाठी जे मतदार होते, हे मतदार कोण होते? हे मतदार प्रत्यक्ष जनता नव्हती, तर या घटना समितीच्या सदस्यांसाठी प्रांतिक विधिमंडळातील जे सदस्य होते, प्रांतिक विधिमंडळ
या प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे घटना समितीच्या कुठल्याही सदस्याची निवड ही प्रत्यक्ष जनतेकडून झालेली नाही, तरी कुणाकडून झाली आहे? प्रांतिक विधिमंडळांच्या सदस्यांकडून झाले. ठीक आहे, मग ही घटना समिती झाली आणि घटना समिती स्थापनेनंतर राज्य घटना निर्मितीचं काम सुरू झालं. मग राज्यघटनेचं काम सुरू झाल्यानंतर ह्या घटना समितीने ह्या राज्यघटनेच्या निर्मितीचं जे कामकाज आहे हे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी एकूण 22 समित्यांची नियुक्ती केली होती किंवा नेमणूक किंवा त्यांचं संघटन केलं होतं असं म्हणतो आपण. 22 समित्या नेमल्या होत्या. यापैकी ज्या 10 समित्या होत्या, ह्या 10 समित्या म्हणजे एकंदरीत कार्यपद्धती कशी असावी याबद्दलच्या समित्या होत्या. कार्यपद्धती म्हणजे राज्यघटनेची निर्मिती करायची आहे, मग ही निर्मिती करत असताना जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करायचे आहेत किंवा ही निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी असणार आहे याबाबतच्या ह्या 10 समित्या होत्या. आणि विशिष्ट व्यवहार, विशिष्ट म्हणजे एक विशिष्ट असं काम दिलेलं आहे, विशिष्ट असं ते कामाचं स्वरूप आहे, ठरलेलं आहे. म्हणजे अशा विशिष्ट व्यवहारविषयक ज्या समित्या होत्या त्यांची संख्या ही 12 होती. म्हणजे कार्यपद्धतीविषयीच्या समित्या आहेत त्यांची संख्या 10 आहे, विशिष्ट व्यवहार दिलेले आहेत त्यांची संख्या ही 12 आहे आणि एकूण ह्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कामकाजासाठी जेवढ्या समित्या निर्माण केल्या ह्या समित्यांची एकूण संख्या किती आहे? 22 एवढी आहे. आपण एवढं लक्षामध्ये ठेवायचं. ह्या 22 ज्या समित्या होत्या विशिष्ट व्यवहारविषयक समित्या, ह्या समित्यातली सर्वात प्रमुख समिती की सर्वात महत्त्वाची समिती म्हणून आपण ज्या समितीचा उल्लेख करतो ती समिती म्हणजे मसुदा समिती आहे. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती, कारण ह्या समितीचं जे प्रमुख कार्य होतं ते काय होतं? राज्यघटनेचा मसुदा तयार करायचा आहे. मग राज्यघटनेचा मसुदा तयार करणं ही सर्वात महत्त्वाचं आणि ज्याला आपण म्हणतो की ह्या कामकाजाचा जो मूलभूत गाभा आहे तो गाभा म्हणजेच मसुद्याची निर्मिती करणे हा आहे. तर ही समिती, ह्या समितीची जी स्थापना झाली ही स्थापना 29 ऑगस्ट 1947 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. या समितीचे जे अध्यक्ष होते, या समितीचे अध्यक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किंवा ह्या समितीची जी सदस्य संख्या होती ती संख्यात्मकरित्या जर लिहायचं झालं तर या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते असं आपण म्हणू शकतो. हे जे 7 सदस्य आहेत त्या 7 सदस्यांचंही काम एकच होतं. कुठलं? की भारतासाठी जी राज्यघटना निर्माण करायची आहे त्या राज्यघटनेचा मसुदा तयार करायचा आहे, त्याचं ड्राफ्टिंग तयार करायचं आहे. आणि ह्या समितीचे अध्यक्ष आपण कोण होते? हे B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. आणि जे इतर हे जे 6 सदस्य होते हे 6 सदस्य म्हणजे N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, K.M. मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव आणि T.T. कृष्णम्माचारी. आता यामध्ये एक आहे, हे जे 2 सदस्य आहेत हे 2 सदस्य म्हणजे इथं मित्तर नावाचे एक सदस्य होते, यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यामुळं N. माधवराव हे नवे सदस्य मसुदा समितीचे बनले. आणि D.P. खैतान हे मूळ सदस्य ह्या मसुदा समिती असले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळं, त्यांचं निधन झाल्यामुळं T.T. कृष्णम्माचारी हे नवे सदस्य आले. परंतु सदस्य संख्या किती राहिली? मसुदा समितीच्या सर्व सदस्यांची संख्या ही 7च राहिली. इथं परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 हे त्याचं उत्तर असेल. मसुदा समितीच्या कामाचं स्वरूप काय होतं किंवा मसुदा समिती स्थापन करण्याचा मागचा उद्देश काय होता? तर याचं तुम्ही सांगाल. काय सांगाल? इथं मसुद्याची निर्मिती करायची किंवा राज्यघटनेचा मसुदा निर्माण करणे हे मसुदा समितीचं काम होतं. या समितीमधल्या सदस्यांची संख्या, एकूण सदस्य किती? 7 एवढी ह्या सदस्यांची संख्या होती. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते असं आपण इथं सांगू शकतो. हे जे प्रश्न बाकी हे जे सदस्य आहेत यावर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रश्नामध्ये यापैकी 2-3 सदस्य घेतले जातील
एखादा बाहेरचा सदस्य घेतला जाईल किंवा एखादं नाव बाहेरचं असेल, प्रश्न असा दिलेला असेल की खालीलपैकी एक सदस्य मसुदा समितीशी संबंधित नाही, तर तुम्हाला मसुदा समितीचे जर सदस्य माहीत असतील तर जो नवीन सदस्य आहे किंवा जी बाहेरची व्यक्ती आहे ते त्या प्रश्नाचं उत्तर असेल तुम्ही त्याला टिक मार्क करू शकता. म्हणजे ही 6-7 नावं जी आहेत ही नावं आपल्याला पाठ पाहिजेत, ही नावं आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजेत. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की एन माधवराव यांची नियुक्ती कोणत्या सदस्याच्या राजीनाम्यानंतर झालेली आहे, तर तुम्हाला हे मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर एन माधवराव यांची नियुक्ती झाली हे सांगता आलं पाहिजे. किंवा इथं असं इथं प्रश्न असा येऊ की मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर मसुदा समिती कोणते नवीन सदस्य नियुक्त केले किंवा नेमले गेले, तर तिथं तुम्हाला एन माधवराव हे उत्तर तिथं सुचलं पाहिजे. इथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की टी कृष्णम्माचारी यांची मसुदा समितीची नियुक्ती कुठल्या सदस्याच्या निधनामुळे झालेली आहे, तर तुम्हाला हे खैतान यांच्या निधनानंतर टी कृष्णम्माचारी यांची नियुक्ती झाली असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यात प्रामुख्याने एवढ्या खूप सोप्या साध्या गोष्टी आहेत, परंतु त्या आपण सिक्वेन्सली लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा ते ठेवणं आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की मग घटना समिती होती, मसुदा समिती आहे, मसुदा समितीने हे ड्राफ्टिंग करण्याचं काम केलं. म्हणजे राज्यघटनेचा संपूर्ण मसुदा हा मसुदा समितीने लिहिला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेले जे 6 सदस्य आहेत इतर यांनी मसुदा निर्मितीचं काम केलं. बरं, हा मसुदा निर्माण केल्यानंतर अगदी मसुदा निर्माण केला आणि तो घटना समितीने तो जशास तसा स्वीकारला असं झालं का? नाही झालं. तर हा मसुदा निर्माण केल्यानंतर त्याचं पहिल्यांदा वाचन झालं. ते वाचन झाल्यानंतर हा मसुदा संपूर्ण जनतेच्या चर्चेसाठी खुला प्रदीर्घ काळ राहिला गेला. हा साधारणपणे 6 ते 8 महिन्याचा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये या मसुद्यावर घटना समितीमध्ये चर्चा केली जात होती. त्या काळात असलेली जे प्रसारमाध्यमं त्यांच्यामध्ये चर्चा केली जात होती. हा मसुदा जनतेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता. या मसुद्याच्या अनुषंगाने जनतेकडून खूप मोठ्या प्रतिक्रिया किंवा सूचना येत होत्या. घटना समितीकडून सूचना जात होत्या, वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात होते आणि अशा सर्व प्रश्न, शंका, वेगवेगळ्या समस्या किंवा जिथं संदिग्धता आहे ह्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण देण्याचं जे कार्य आहे, हे कार्य एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच करत होते. सर्व प्रश्नांचं मुद्देसूद उत्तर देणे, सर्व गोष्टींमागं जो आपला हेतू आहे तो हेतू स्पष्ट करणे, हे खूप अवघड असं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. परीक्षेमध्ये हे हमखास छोट्या मोठ्या परीक्षांमध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते, तर हे कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ह्याचे 2 प्रमुख समित्या आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्या 2 समित्यांबद्दल खरं तर ही एक समिती, इथं मसुदा समितीबद्दल आपण जास्त फोकस देतो कारण ही स्वतंत्र शिकण्याची खूप मोठी विस्तारित समिती आहे. ही स्वतंत्र शिकता येईल आपल्या. या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवू शकतो आणि यावर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकतो. मित्रांनो, अपेक्षा करतो ही संकल्पना अत्यंत सोपी आहे, सरळ आहे, ही तुम्हाला समजली असेल. समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल लिहू शकता, काही प्रश्न विचारू शकता, आपल्या ज्या म्हणणं आहे आपलं ते स्पष्टपणे मांडू शकता. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून या कार्यासाठी प्रोत्साहन द्या. धन्यवाद.